हो नाही म्हणता म्हणता भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची आज अखेर अधिकृत घोषणा केली गेली। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। त्यानंतर पत्रकार परिषदेत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाची घोषणा केली। यावेळी बोलताना 2014च्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करेन असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय। तर मोदींच्या उमेदवारीला एनडीएच्या सगळ्याच पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। आज ते या संसदीय दलाच्या बैठकीसाठी हजर राहिले नाही। आजची अजून एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणामधल्या 4ही दोषींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। दिल्लीमधल्या साकेत कोर्टानं आज हा निकाल सुनावला। मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या 4ही दोषींना सामूहिक बलात्कार, हत्या त्याचबरोबर अशा 13 गुन्ह्यांसाठी ही शिक्षा सुनावली गेली आहे। अशा प्रकारचा गुन्हा सहन केला जाणार नाही असा संदेश जनतेला जाणं गरजेचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय। तर शिक्षा ऐकताच आरोपींना कोर्टात धडू कोसळलं। तर फाशीचा निर्णय हा राजकीय दबावाखाली घेण्यात आल्याचा बचाव पक्षाच्या वकिलांनी। पण या संदर्भात न्यायाधीश आज काय म्हणाले ते पाहूयात। महिलांवर अत्याचार वाढलेले असताना अशा क्रूर आणि घृणास्पद गुन्ह्यांकडे कोर्ट दुर्लक्ष करू शकत नाही, ते सहन केलं जाणार नाही। हा गुन्हा अतिशय अपवादात्मक प्रकारात मोडतो, त्यासाठी फाशी हीच शिक्षा योग्य आहे। आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दोषी खेळाडूंवर कारवाई केली। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकलेले राजस्थान रॉयल्सचे श्रीसन आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घातली गेली आहे। आज दिल्लीमध्ये बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेतला गेला आहे। राजस्थान रॉयल्सचा दुसरा बॉलर सिद्धार्थ त्रिवेदी ज्यानं बुकीशी संपर्क झाल्याची कबुली दिली होती त्याच्यावर 1 वर्षाची बंदी घातली गेली आहे। तर राजस्थानकडून 2012 पर्यंत खेळणाऱ्या अमित सिंगवर 5 वर्षांची बंदी घातली गेली आहे। तर हरमीत सिंगला पुराव्याअभावी क्लीन चिट मिळाली आहे। राजस्थान रॉयल्सचा तिसरा दोषी खेळाडू अजित चंडीलाला नुकतीच बेल मिळाली आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या संदर्भात बीसीसीआय आपला निर्णय घेईल। राज्यभर आपण बघतोय गणेशोत्सव साजरा केला जातोय, पण पंढरपूर मधल्या शेगाव दुमाले या गावात मात्र गावकऱ्यांनी सामूहिक आणि व्यक्तिगत गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला। गावात गौरी सुद्धा बसवल्या गेल्या नाहीयेत। 3 सप्टेंबरला संकेत अटकाळे या 5 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या झाली आहे। या घटनेला आज 11 दिवस उलटून गेले, पण हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीयेत। चिमुकल्या संकेतची हत्या निरबळीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय हा संकेतच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। तर संकेतचा मृतदेह शेतात सापडला होता, त्याची कवटी फुटलेली होती। अशा क्रूर हत्येचा तपास होत नसल्यामुळे शेगाव दुमालीतील गावकऱ्यांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला। गावातील महिलांनी यंदा गौरी पूजन सुद्धा केले।